श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. दिनांक 15 मे 1974 सकाळी नित्यनेम आटोपल्यावर भक्तमंडळी बेट द्वारका पाहण्यास निघाली. भगवान श्रीकृष्णांनी समुद्रातील एका विशाल बेटावर विश्वकर्म्याकडून निर्माण केलेली सुवर्णनगरी म्हणजे सोन्याची द्वारका, भगवंताची राजधानी, ती समुद्रात आहे. बोटीने त्या बेटावर जावे लागते. सर्व भक्तमंडळी बोटीतून या द्वारका बेटावर आली. येथे श्रीकृष्ण बलरामाचे मंदिर असून श्रीकृष्ण सुदामाचेही मंदिर आहे. त्यात श्रीकृष्ण सुदामा भेटीचा प्रसंग व श्रीकृष्ण सुदामाचे पाय धुतानाचे प्रसंग दाखवले आहेत. ते पाहून कृष्ण सुदामा भेटीचा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो. यात्रा संयोजकांनी पूजा अर्चना व भोग चढवतेवेळी वापरता येईल असा श्री महाराजांच्या नावाचा एक मोठा रेशमी पडदा या श्रीकृष्ण मंदिरास अर्पण केला. 15 तारखेला रात्री यात्रा द्वारकेहून निघून गुजरातची राजधानी अहमदाबादच्या दिशेने मार्गस्थ झाली. 16 तारखेला सकाळी साधारण 450 किलोमीटरचा प्रवास करून यात्रा अहमदाबादजवळ आली. शहराच्या 5-6 किलोमीटर अलीकडे एका उद्यानात यात्रेचा तळ पडला. तेथे एका झाडाखाली राम मांडले. मंडळींनी आपला नित्यक्रम आटोपला. नंतर रामाला नैवेद्य करण्यात आला. सर्वांनी प्रसाद घेतला. 16 तारखेला सायंउपासना करून यात्रेने अहमदाबाद सोडून राजस्थानातील उदयपूरच्या दिशेने प्रस्थान केले. यात्रा 17 तारखेला उदयपूरला पोहोचली. उदयपूरचा राजवाडा पाहून महाराणा प्रताप यांचा पुतळा व स्मारक पाहिले. तिथे एकलिंगजीचे दर्शन घेतले. श्री शिवाजी महाराजांचे सैन्य ज्याप्रमाणे हर हर महादेवची गर्जना करीत शत्रूवर तुटून पडत असे, तसे श्री महाराणा प्रताप व त्यांची सेना जय एकलिंगजी म्हणून संग्रामी जात व शत्रूवर तुटून पडत. तेथे यात्रेने मुक्काम करून 18 तारखेला नाथद्वार येथील कृष्ण मंदिरात जाऊन कृष्णदर्शन घेतले. नंतर जेथे श्री महाराणा प्रताप व अकबराची लढाई झाली ते हळदीघाटचे रणक्षेत्र पाहिले. दिनांक 19 मेला यात्रेचा उदयपूरहून निघून अजमेरपर्यंत प्रवास झाला. तेथील प्रेक्षणीय असणारं जैन मंदिर व इंद्रसभा पाहिली. दिनांक 20 मेला यात्रा अजमेरहून निघून तीर्थांचा राजा असणाऱ्या पुष्कर तीर्थी आली. ही ब्रह्मदेवाची यज्ञभूमी असून डोंगर भागात वसली आहे. या यज्ञासाठी भगवान विष्णू, भगवान शंकर व ऋषीमुनींचा मेळा आला होता. त्यांचीही मंदिरे तिथे आहेत. भगवान ब्रह्मदेवांनी स्वहस्ताने फेकलेले पुष्प जिथे पडले तिथे हे पुष्कर तीर्थ निर्माण झाले. याचं क्षेत्रफळ 8.5 चौरस मैल असून त्याची खोली 26 फुटाहून अधिक आहे व ते 52 घाटांनी सुशोभित आहे. येथे भारतात एकमेव असणारं ब्रह्मदेवाचं मंदिर आहे. पुष्कर तीर्थाचं स्नान करून सर्वांनी ब्रह्मदेव सावित्रीचे दर्शन घेतले. तसेच मीराबाई व व्यंकटेशाचं दर्शन करून तिथे असलेलं नाविन्यपूर्ण असं वराह मंदिर पाहिलं. पुष्करला यात्रेचा मुक्काम झाला. रात्री सौ सिंधुताई देशपांडे यांचे कीर्तन झाले. महाराज कीर्तनाला उपस्थित होते. कितीही थकलेले असले तरी श्री महाराज यात्रेत होणाऱ्या कीर्तन प्रवचनास उपस्थित राहत. देवधर्मावरील श्रद्धा दृढ व्हावी, लोकांना पौराणिक व आपल्या पूर्वजांचा इतिहास कळावा, आपल्या ऋषीमुनींनी साधू संतांनी आपली सनातन आर्य संस्कृती कशी टिकवून ठेवली हे सर्वांना कळावे, त्यांना परमेश्वराचे प्रेम निर्माण व्हावे हा यात्रेमागचा मुख्य उद्देश होता व कीर्तन प्रवचनातून वक्ते तेच प्रतिपादन करीत असत. तेव्हा ते सर्वांनीच श्रवण करावं म्हणून भगवत वचनानुसार आपण श्रवण केलं तर लोकही करतील म्हणून श्री महाराज प्रत्येक कीर्तन प्रवचन व स्थान महात्म्य श्रवण करण्यास स्वतः उपस्थित राहत. कीर्तनाच्या मध्यंतरात सौ जिजीमायने चैतन्य ब्रह्म माझे कुणी मजला दाखवा हे पद म्हटलं. दुसऱ्या दिवशी सकाळी जिजीमाय रामरायाचे दर्शन घेण्यास निघाल्या तेव्हा श्री महाराज त्यांना म्हणाले, तू काल पद का म्हटलं? तेव्हा मात्र आमच्या भोळ्या जिजीमाय म्हणाल्या, तुम्हाला जसं लोकांचं मन मोडवत नाही तसं मला पण लोकांचं मन मोडवत नाही बरं. श्री महाराज त्यावर काहीच बोलले नाहीत. असो. साधक हो, भक्तांनी परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांसमवेत केलेली श्री बद्रीनारायण यात्रा आपण पुढील भागात देखील ऐकणार आहोत.
श्री राम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनीलदादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्री राम समर्थ.